ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैः मुक्तैः। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभाव पटता हि तबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तभगवान् एवं श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुत्यं। जो आनंद सत्यप्रकाश इभो आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीती असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती। सूर्य चंद्र वरुण ये ममिरविती देवी कुबेर ही तैसेती। जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय जाचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत। ती स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्मा आप्त काम तरी नमन कवना करावी म्या। जे सर्वत्र सर्वदेही जया करिताही घातू नाही ते ईश्वात्मक तो पाही चैतन्य एक। याचे नीच स्वभावे हे होत जात आघवे तरी सांग काय सुचावे एतत्वा। एरवी तरी पार्था तुझ का नेनो न मने चित्ता परी किडाळ हे शुचिता बहुता परी। जे सर्वत्र सर्वदेही जया करिता घातू नाही ते ईश्वात्मक तो पाही चैतन्य एक। अध्याय दुसरा सांख्ययोग। भगवंत अर्जुनाला दुसऱ्या अध्यायामध्ये चिंतन सांगत असताना 30व्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराज चिंतन सांगतात आपल्या भाषेमध्ये। जे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं संस्कृत भाषेमध्ये की आपल्याला कळत नाही, आपल्याला त्या भाषेचा परिचय नाही, आपण ती कधी ऐकलीच नाही। संस्कृत भाषा आपण कधी ऐकलीच नाही, जाणलीच नाही कधी। आणि ती भाषा माऊली त्या भगवंतांनी गीता सांगितली अर्जुनाला। त्याच भगवंताच्या लक्षात आलं की आपण जी भाषा सांगितलेली ती अपरिचित झाली, लोकांना कळत नाही। आता ती संस्कृत भाषा कळत नाही म्हणून मराठी भाषा पाहिजे आपल्याला। आपण कुठे मराठवाड्यात आहोत, महाराष्ट्रात आहोत, आपली बोली भाषा काय आहे? मराठी आहे। हा मराठाची बोल कौतुकी अमृता पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळविन मी। असे अक्षर घालीन त्याच्यात की ते अमृताला जिंकणारे अक्षर। कशाला? अमृताला। अमृत पुण्यवालाला मिळत असतं आणि हे कोणाला मिळतं ऐकायला?
ज्याला श्रद्धा आहे, भाव आहे, शरीर आहे, बुद्धी आहे, बुद्धी पागल नाही झाली, आयुष्य गेलं नाही, शरीर चांगलं आहे, त्याला ऐकायला काहीच हरकत नाही. आणि हे ऐकूनच कळतं. घरी बसून कळत नाही, फिरून कळत नाही, संतांच्या संगतीतच हे कळतं, बाकी कोणाकडंच कळत नसतं. संताविन प्राप्ती नाही असं शास्त्र बी सांगतं. कोणा वाचून? संता वाचून प्राप्ती नाही, ऐशे वेद देती ग्वाही, अशी गवाही दिली. काही नाही का कोर्टामध्ये गवाही असती आणि त्या गवाहीच्या बळावर तो माणूस सुटत असतो. त्यांनी गवाही दिली की तो माणूस काय होतो? निर्दोष सुटतो. तसंच वेद गवाही द्यायले तुम्हाला की संता वाचून काय नाही, प्राप्ती नाही. बघा संसारातलं जे प्राप्त होत असतं ते अदृष्टाने, जे मिळालं तिथं काय लागलं? प्रयत्न नाही लागत. माणसाला वाटत होतं भ्रमे की या म्या केलं म्हणून झालं. आता खूप पेरलं आपण, जर पाऊसच नाही पडला तर नाही, असं धरा करीत तसं होऊ नाही. पण कदाचित काय सांगता त्याच्यात प्रयत्न खूप केले आपण, 2दा-3दा फवारलंय, पेरलंय, आलंय बी जोमानी, आणि जर नाहीच पाऊस पडला तर काढायला तर घेणारच नाही, आणि तुम्ही बी देऊ शकत नाही, वाळून जाईल सगळं. काय लागतं तिथं? प्रयत्न नाही चालत, तिथं अदृष्ट लागतं. संसारात अदृष्ट लागतं आणि परमार्थात प्रयत्न लागते. संताकडंच नाही गेले तुम्ही तर तुम्हाला प्राप्ती कशी होईल? हरिप्राप्तीशी उपाय, तोच एक उपाय आहे. धरावे संताचे ते पाय. पाय म्हणजे त्याचे चलतीत हे पाय नाही, ते बोलतेत ते पाय. त्याचे शब्द, त्याचं वाक्य ते तू हृदयात ठेव, त्याचं चिंतन कर. म्हणून माऊलीनं 18 अध्यायावर चिंतन सांगितलं आहे. मराठीमध्ये अनेक दृष्टांत, अनेक युक्त्या, अनेक प्रमाण, अनेक अनुभव, सगळ्या गोष्टी वापरून तुमच्या लक्षात आणून देण्याकरता खूप खटाटोप केला माऊलीने. नाही लिहू दिली ज्ञानेश्वरी. ज्या धर्मात त्यांनी ज्या कुळात अवतार घेतला त्या कुळाने बी ज्ञानेश्वरी लिहू दिली नाही. ब्राह्मण कुळाने बी काय केला? विरोध केला. हिंदूने बी काय केला? विरोध केला की तुम्ही संन्यासाचे लेकरं आहेत, तुम्हाला आम्ही वाळीत टाकलेलं हे, तुम्हाला अधिकार नाही लिहायचा, हे ग्रंथ लिहायचा अधिकार नाही. नेवाशाला लिहिली ज्ञानेश्वरी. कुठं? पुन्हा मुसलमानाच्या मस्जिदमध्ये. ते बी लिहू देईनात. तुमचे धर्म तुम्हाला स्वीकारीनं तर आम्ही तर बाहेर येत, आम्ही तर दुसरा धर्म आहे, आम्ही तुम्हाला लिहू देणार नाही. आमची आहे ती मैजत कोणाची आहे? आमची आहे. ते म्हणले तुमची आहे तर मग तिला बोलायला लावा. म्हणजे बघा हे आगावच माणूस आहे म्हणे. मैजत कुठं बोलत असती का? कवा बोलली कोणाला? मंदिर बोलत असतं का? मंदिरातला देव बोलत असतो का? मंदिरात जेव गेला तो बोलत असतो का मंदिरातला बोलत असतो? मंदिरात जेव गेला तो बोलत असतो, आणि तो त्याला देव न समजिता दुसऱ्याला काय समजितो? देव समजितो. आणि तो मंदिरातला बोलल पण तितका भाव लागल, तितकी उपासना लागल तुमची. तितकी काय लागल? उपासना लागल. नामदेव महाराजाला बोलला पण काय होती? उपासना होती. इतकी उपासना होती की तू बोलतो का जीव देऊ आता. तेव्हा बोलला तसा नाही रिकामा बोलत देव कोणाला बी. दे रे हरिम पलंगावरी. त्यावेळेस मैजीच बोलली, लिहू द्या त्याला ज्ञानेश्वरी. ते महापुरुष आहे, शुद्ध पुरुष आहेत, अवतार घेऊन आलेले जगाकरता. तेव्हा तिथं ज्ञानेश्वरी लिहिली मैजीतमध्ये बसून. बाबाजी चैतन्याने लिहिली. माऊलीनं सांगितली की सगळ्याला श्रुत आहे. तीच ज्ञानेश्वरी आज आपण ऐकायलो. काय म्हणतात माऊली तुम्हाला आम्हाला? भगवंतांनी काय सांगितलं अर्जुनाला? दुसऱ्याच अध्यायात ज्ञान करायला, ज्ञान सांगायला सुरुवात केली भगवंताने अर्जुनाला. डायरेक्ट
ज्ञानच सांगितलं. कारण की ज्ञानावाचून मोक्ष नाही, ज्ञानावाचून बंध निवृत्त होत नाही. आणि म्हणून ज्ञान पटतं, ज्ञान कळना म्हणून खाली उतरावं लागलं शास्त्राला. काय कळना म्हणून? हां, ज्ञान कळना म्हणून सांगितले बाकीचे मार्ग, तीर्थयात्रे जाय, चुकू नको, उपासना कर, भक्ती कर, नामस्मरण कर. हे जे मार्ग सांगितले तुम्हाला केवळ ज्ञानासाठी. कारण की ज्ञान झेपणं, पहिली सुरुवात तर ज्ञानानेच सुरुवात केली भगवंताने अर्जुनाला. अरे अर्जुना लक्षात घे, अरे मी सगळ्याच्या शरीरात आहे, मी नाही अशी जागाच रिकामी नाही. घटो घटो मे राम रमया, घटाघटात माझी व्याप्ती आहे, कणाकणात मी आहे. कणाकणात काय आहे? मी आहे. असा मी सगळीकडं होत. जे जे कण आहे त्याला अधिष्ठान मी आहे, जे आहे त्याला अधिष्ठान परमात्मा आहे. तुम्हाला जे आहे वाटतं ना, ते आहे ते परमात्माचे. तुम्हाला जे काय वाटतं हे आहे ना, हे वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या बुडाला काय? परमात्माचे. हे दगड आहे, पण त्या आहेला अधिष्ठान कोण आहे? परमात्माचे. जे जे तुम्हाला वाटेल, पृथ्वी आहे ना, तर पृथ्वीला अधिष्ठान परमात्माचे. पाणी आहे ना, पाण्याला अधिष्ठान. हे पंचमहाभूत तुम्हाला वाटायले मायाकार्य, त्या मायाकार्य पंचमहाभूताला अधिष्ठान परमात्मा आहे. काऊन की त्या मायेला बी अधिष्ठान कोण आहे? परमात्माचे. आणि ती मायाकार्य हे सगळं. आणि माया भासमान आहे परमात्म्यावर, केवळ कल्पित भासली देवावर, परमात्म्यावर, हरीवर, चैतन्यावर. ध्यानात घ्या या गोष्टी. आणि ह्या सगळ्याला चराचराला अधिष्ठान एक परमात्मा आहे. आणि हे सगळं त्याच्यावर आध्यस्त आहे. अर्जुना तू ध्यानात घे. कोण म्हणतोय? परमात्मा म्हणते. कोणाला? अर्जुनाला. माऊली तुम्हाला म्हणायली. तुम्ही कोणापुढं बसलेले दादा? जसं अर्जुन कोणापुढं बसलेला होता, ऐकून घ्या ना जरा. अर्जुन कोणापुढं बसला होता? परमात्म्यापुढं, रथावर. कुठं बसला होता अर्जुन? पुढं माग परमात्मा होते. हातात का धरलेला होता? दोर. त्या रथाचा का धरला होता? दोर. आणि सारथ्य करू लागले त्या रथाचं. आणि मागं कोण बसला होता? असं रूपक केलेलं आहे, पाहिलेलं आहे तुम्ही. फोटो कुठं आहे का फोटो? परमात्मा माग पुढं येतं आणि मागं कोण आहे? अर्जुन बसलेला आहे. आणि मग त्या अर्जुन रडू लागला, बोंबलू लागला, इव्हाळू लागला. हे माझे सगळे, हे काके, चुलते, हे मामे, हे गुरुभाऊ, काही चुलत भाऊ, काही सख्खे चुलत भाऊ, हे कोणाचे येतं? आणि याच्या संग युद्ध करू, यायला मारू, आणि ते राज्य मी भोगू. देवा आपल्या तीन होत नाही, हे नको मला, हे पापाचं राज्य मला नको. असा काय करू लागला? बोंबलू लागला, रडू लागला, इवळवू लागला. ही अर्जुनाचीच कथा आहे का सगळ्याची आहे? सगळ्यालाच वाटलं नाही आपलेच आहेत म्हणून. हां, हे धन दारा पुत्र जन बंधू सोयरे आपलेच येत नाही. हे जे संबंधाची ना ते आपलेच वाटत आहेत ना. कोणाचे वाटत आहेत बरे? हे घर कोणाचं वाटत आहे? हे घरातले कोणाचे वाटत आहे? हे गावातले भावकी कोणाची वाटत आहे? नातेगावाती कोणाचे वाटत आहे? हां, आपलेच वाटत आहे. जसं अर्जुनाला वाटत होतं, आपण बी तसेच आहेत. कोण अर्जुन? बोधावर जो रुजू झाला नाही तो अर्जुन. जो बोधावर काय नाही झाला, रुजू नाही आणखीन, त्याला म्हणा अर्जुन. आणि जसे अर्जुन रडू लागला तसं आपण बी रडायचलो. अर्जुन रडू लागला, पण अर्जुन रडू लागला देवापुढं, आणि आपण रडू लागायला जीवापुढं. ही फरक इतकाच आहे, लय मोठा नाही. आपण रडायला कोणापुढं? जीवापुढं. एक रोगी दुसऱ्या रोग्याला सांगायला. एक रोगी कोणाला सांगायला? ह्या क्वाटरून उठला त्या क्वाटरवर बसला, आणि त्याला सांगायला काय? तू काय झालं? ते म्हणतो माझ्या किडन्या गेल्या. हे काय म्हणतो? मग फुफ्फुस गेलं. दोन्ही रोगीत ना. कोणी कोणाला नीट करायचं, कोणी कोणाचा इलाज करायचा, जीव जीवाला करायला सांगायला
सगळे कसे येतं, देखो तो सब दुखिया बाबा, सगळे रडायले. तर तसं अर्जुन देवापुढं रडू लागला. जर देवापुढं रडले तुम्ही तर इलाज होईल. जीवापुढं रडून काही मतलब नाही. भिकाऱ्यापुढं भिकारी रडू लागला, नाही जाते. भिकाऱ्यानी राजापुढं रडाव. असला दयाळू राजा तर होईल त्याचं काम. त्याची गरिबी जाईल. कोणापुढं रड्यावर हां जाईल गरिबी. त्याला दया आली तर देईल 4-5 गावं बक्षीस, नाही तर काही देईल त्याला. पण भिकाऱ्याने भिकाऱ्यापुढं रडून काही होणार नाही. काय होणार नाही? काय होणार आहे? तो भिकारी आणि हे बी भिकारी. तसं रडायचं तर देवापुढं रडाव. कोणापुढं रडाव? देवापुढं रडाव. हे घरानं कोणापुढं सांगा? देवापुढं सांगाव. म्हणून त्याच्यासाठी त्याची सेवा करावं लागेल. देवाची काय करावं लागेल? फुकट रडून नाही जमणार. त्याची सेवा करावं लागेल, त्याचं नामस्मरण करावं लागेल, त्याची भक्ती करावं लागेल, त्याची उपासना करावं लागेल. तेव्हा तुमचं तेव्हा ऐकेल. हां तसं कसं ऐकेल? तसं ऐकू शकत नाही. आणि म्हणून त्याच्यापेक्षा इथं माऊली तुम्हाला सांगतात की जे तुम्ही आता माऊली पुढं बसलेले आहेत, आपण माऊली पुढं बसलो तर माऊली तुम्हाला सांगायले, आपल्याला सांगायले की जे सर्वत्र सर्वदेही, जे सर्वत्र आहे, सगळ्या देहात आहे, सर्वत्र आहे पण सगळ्या देहात आहे. सर्वा घटी राम. सहज हरिपाठात बी ते सांगितलं. जे ज्ञानेश्वरी सांगितलं तेच कुठं सांगितलं? रोज म्हणतो आपण सर्वा घटी राम. आपल्याला घट बी वाटना आणि राम तर वाटत ना. होय, घट वाटायला हे मातीचा वाटायला का मी वाटायला? मातीचं वाटायला का? आणि मातीचं नाही काही. निखळ काय? मातीचे. आणि मातीचं असून याला नाव ठेवलेलं हे. जसं मातीच्याच असतात लक्ष्म्या आणि तिला लक्ष्मी नाव ठेवलं आहे. कशाची असते ती? आणि तिचं काय नाव ठेवलं? आणि तिची पूजा काय केली, काय साडी काय नेसली, काय तिला ताट भरून पुढं, काय करांज्यान, काय लाडून. ते 2-4 रोज बेजार बाया त्याच्यात. आणि लक्ष्मी कानाची हां केवळ कुंभाराने केलेली काय? ती मातीचाच पुतळा आहे. मातीच उभा केली. काय तिची सोहळे चालले 2-3 दिवस. बेजार जित्ती. कोणची बेजार? जित्ती बेजार. आणि तिला काही नाही. तिला काय नाही. म्हणतं का हल्लं काय, म्हणतं का वर गेलं काय, उंदीर आला काय, करंजी नेली काय, लाडू न्याला काय, मांजर आली काय, काही नाही. तिला काही नाही. जी उभी आहे ती उभी थे. तसं हे जे मातीचंच आहे. ही कोणी रचलंय? ह्या कुंभाराने ते रचली ती. आणि हे असणारं ब्रह्मदेवानी रचलं. ह्या ब्रह्मदेव याचा कुंभार. कोणी रचलं? एक पुतळा ब्रह्मदेवानी. सगळ्याचे पुतळे कोणी रचलेत? ब्रह्मदेवानी. आणि जसं ते पुतळे कुंभाराने रचले तसं हे बी पुतळे कबीरदास म्हणतात त्या कुंभाराला संबोधन करून माती काही कुंभार को. मातीला म्हणजे येत असती कधी कधी भाषा बोलू लागली ती. हां माती काही मिट्टी काही कुंभार को. माती म्हणू लागली कुंभाराला. तो माझे रुंजता तो असं तोडायला. मला तो चिखलात तोडावं लागते ना, यायला माहिती. तिचं काय करावं लागतं? तोडावं लागतं. अशी मळावं लागते. जी माती म्हणू लागली. एक दिन ऐसा आहे का? ती माती म्हणू लागली एक दिवस असा येईल की मी तुला रुंधील, मी तोडील तुला. तो आता मला रुंधायला ना, तोडवायला ना, मळायला ना, चिखलाला. तर एक दिवस काय येईल? मी तुला मातीत नाही घातलं तर मला बोल. कशात घालील? मातीत घालील. म्हणून हे सगळे शरीर कशात जाणार आहेत? मातीत जाणार आहेत का? मातीच आहेत. उद्धार आहे का?
प्रत्यक्ष आहे आता, उद्धार काम नाही, प्रत्यक्ष आहे, मातीच आहे आता. हे मातीचा ढिगल आहे. असं 50 किलो 60 किलो 70 किलो काय आहे, आणि तुम्ही कधीच माती नाही, पण तुमच्या बुद्धीची माती झालेली. तुम्ही कधीच काय नाही, तुम्ही होऊ शकत नाही. बरं कसं माती म्हणावं तुम्हाला? हां, तुम्हाला तुमची आहे ना, ती काय होईल, राग येतो का बरं वाटत, माती होईल, तुम्ही माती होईल. वाटाव तिचं दर्शन घ्यावं का फुगाव तिच्यावर. खरं बोलली तू. अरे जी ज्याला तू म्हणाली तिचं काय, मातीच आहे, मी नाही माती. मातीचा माझा काय नाही संबंध नाही. मातीचा संबंध आहे शरीराचा. शरीराची माती होणार आहे, देहाची होय केवळ माती. केवळ काय होणार, माती होणार का, मातीच आहे. आणि ह्याच्यात जे चैतन्य ज्योत आहे, आता इथं प्रगट ज्योत आहे, दिवा आहे, तो दिवा माती नाही, दिवा चैतन्य, दिवा परमात्म्याचा आहे, परमात्म्याचा अंश आहे. असं गीतेत बी सांगितलं आहे. कोणाचा अंश आहे, परमात्म्याचा अंश आहे. उद्बत्तीवर जे दिसतं ते पिवळं पिवळं लहान लाल बुंद, ते अग्नीचा अंश आहे. कोणाचा आहे, अग्नीचा अंश आहे. ती उद्बत्ती आहे दुसरी, पण त्याचा अंश कोण आहे, ते त्याच्यातला अग्नी आहे. हां, उपाधी लहान आहे म्हणजे ते अग्नी लहान नाही, अग्नी अग्नी आहे, आणि उद्बत्ती उद्बत्ती आहे. तसे ही बी उद्बत्ती आहे, पण हिचा लय घाण वास याला. ही जर परमात्म्यापुढं लावली त्याचा काय येईल, सुगंध सुटत, सुगंध. कोणापुढं लावली, आणि खरी उद्बत्ती संसारापुढं लावित नसते, मड्याला लावित नसते, पण लावित लोक. पागल येते. मड्याला काय हार घालायचे, काय उद्बत्त्या लावायच्या, पण लोक पागल ना. जित्यापणी कत्तही त्याला उद्बत्ती लावली नाही. जित्यापणी कधी त्याच्या गळ्यात माळ घातली नाही. आणि मड्यावर मेल्यावर त्याला काय लावायच्या, उद्बत्त्या. पुन्हा हरो गुलाल खोबरं फेकायचं असं त्याच्या पुढं. जित्यापणी मिडकलं ते म्हातारे मिडकायले येतात, वाटण्या चालल्या खाण्यापिण्याच्या. 2-4 लेकरं असली ना त्याला, तर ते म्हणतात नाही 2 महिने सांभाळेल मी. वाटण्या केल्यात कोणाच्या, म्हाताऱ्याच्या वाटण्यात चालू येतात. आता लईच बेकार काम झालं, कोणी सांभाळायला तयार नाही. म्हणून बघा असं ऐकू येतंय मला कानात मध्ये, वाटण्या चालल्यात त्या. अवघड झालेलं आहे. लक्षात घ्या या गोष्टी चालू आहे. बरं तुमचंच नाही, सगळेच आहे. असं नाही का त्याचं आहे न्यायचं. हां, आपला जो विषय चालला, मग याच्यातली जी ज्योत आहे, इथं याच्यातली जे चैतन्य आहे, ते चैतन्याचा शरीराचा काही संबंध नाही, परमात्म्याचा आहे. ते चैतन्य कोणी, हां परमात्मा आहे. म्हणून त्या चैतन्य मी देवाचा आहे असं समजावं. मी या मायबापाचा नाही, ह्या कुळगोत्राचा नाही. माझं कुळ आहे परमात्मा, माझं गोत्र आहे परमात्मा. आपलं गोत्र कोण, इकडं पाहतो आपण गोत्र, त्या गोत्राचे येत आम्ही. हां, हे गोत्र नाही, तुझं गोत्र परमात्मा आहे, तुझं कुळ परमात्मा आहे. एका थेंबाने माझं कुळ, माझं गोत्र समुद्र आहे असं समजा. कोणी एका थेंबाने, एका तरंगाने काय समजावं त्याने, मी हवेचा आहे का लाटाचा आहे. हां, हवेचा बी नाही, लाटाचा बी नाही, मी कोणाचा आहे. तसं एक जीव तरंग आहे, आणि त्या जीवरूपी तरंगाने मी हरी आहे असं कळून घ्यावं. काय कळून घ्यावं, तुम्ही कोण, तरंग, कोणा जीव, आणि ते जीव तरंग कोणाचा आहे, एक किरण आहे सूर्याचा. त्या किरणाने मी सूर्य असं समजावं. एक किरण आहे, फटीतून काही येईन घरात पडलाय, पण कोणाचा आहे मी फटीचा समजू नाही, भीतीचा समजू नाही, आणि तिथून मी पडलोय असं बी समजू नाही. कोण आहे मी. तसं तुम्ही कोणाचं किरण आहे,
देवाचं किरण आहे. म्हणून बघा, आणि म्हणून जितकं जितकं तुम्ही तिकडं पाहाल देवाकडं तितकं समाधानी राहाल. नाही नाही देवच व्हाल. देव पाहावाय गेलो म्हणून इथं महाराज म्हणतात दे सर्वत्र. बघा तुम्ही उगं संकोचन मी 3.5 हाती असं वाटतं. किती आहे इतकीच हे. अहो पंतप्रधान म्हणतो मग किती का 56 इंच काय हां छाती आहे. आता राजाच असं म्हणल्यावर प्रजा काय म्हणे, हे राजाच असं म्हणल्यावर अहो जनक राजा बी तसंच म्हणू लागले ना. म्हणून अष्टवक्र मुनींनं त्याला गीता सांगितली. कोणाला? जनक राजाला. हां असं असणारे ते अष्टवक्र मुनी तिथं गेले. कारण की त्याच्या जास्त टाईम पडला तसं. कारण की अष्टवक्र मुनीच्याच वडिलाला जलात घातलं जनक राजाने. कारण की प्रश्न विचारले होते जनक राजाने, जागृतीतला मी राजा खरा का स्वप्नातला राजा मी भिकारी खरा. कारण की त्याला स्वप्न पडलं, स्वप्नात कोण झाले ते भिकारी झाले जनक राजा आणि भीक मागू लागले. त्या घरी त्या घरी त्या घरी त्या घरी कोणी भीक वाढणं, तिकडं जाय भीक मागणं वाढणं. पाय काय पळाले, अंगात काय नाही, ऊन काय तापलं, बेजार झाली जनक राजा. कुठं? स्वप्नात. घाम काय आला, काटे काय टोचलेत पायात, काही नाही पायात, खडे काय रुतायलेत. बेजार झाले. तितक्यात ठेव आला. पाहते तर मी गादीवर झोपलेला, फुलाची शय्या त्याच्यावर झोपलेली. सभा भरली दुसऱ्या दिवशी, सगळ्या प्रश्न विचारले. अरे मी जागृतीतला राजा खरा का स्वप्नातला भिकारी खरा? मी कोण आहे सांगा, नेमका मी कोण आहे? राजा खरा का भिकारी खरा? असे प्रश्न. ज्याला उत्तर येईल त्याला बक्षीस, ज्याला नाही उत्तर येईल त्याला जलाद. असे बरेच असणारे जलाद घालून टाकले. असे असणारे प्रश्न देणारे आले. त्याच्यात यायचा बी नंबर आला. त्याने असणारं उत्तर देता आलं नाही, त्याला जेलत टाकलं. लोकांनी येऊन सांगितलं की तुमच्या वडिलाला जनक राजाने जलाद घातलं. आले 8 ठिकाणी वाकडत आपल्या बापूराव महाराजांनी डुलत म्हणले, जनका म्हणले काय माझ्या वडिलाला तू जलाद घातलंस? काय गुन्हा केला त्याने? म्हणे प्रश्न दे, उत्तर नाही दिलं. सोड त्याला, मी देतो उत्तर. तुला उत्तर पाहिजे ना, मी देतो उत्तर. हा म्हणले, उत्तर द्यायला तुम्ही सोडतोच म्हणले. विचार प्रश्न. तसा नाही विचार, खाली उतर. हो, सिंहासन खाली उतरायला लावलं. खाली बस. वर जाऊन बसले सिंहासनावर. ज्याला विचार म्हणले. अधिकार लागतो. काय लागतो? अधिकार लागतो. खाली वर बसले जाऊन त्याला विचार. अरे म्हणले स्वप्न बी खरं नाही आणि जागृती बी. जागृतीतला राजा तो खरा नाही, स्वप्नातला भिकारी खरा नाही. ज्यांनी जागृती पाहिली आणि ज्यांनी स्वप्न पाहिलं तो खरा आहे. तुका म्हणे तूच ती खरा. येर वावगा पसारा, तू खरा आहे. हे सगळं कसं आहे? खोटं आहे. जनक राजाला बी असणारा भ्रम, असा राजा असला म्हणजे भ्रम होत नसतो असं थोडंच आहे. म्हणून ध्यानात घ्या. आपला जो विषय चालला इथं महाराज म्हणतात हे आपल्याला जो भ्रम झाला की एवढा मी आहे तेवढे तुम्ही नाही, आकारा एवढे तुम्ही नाही. आकार शरीराचा आहे. 3.5 हाताचा काय आऊट मात्रा बनलं याला. 3.5 हात. शरीर किती हात? तुम्ही 3.5 हात का? अहो याच्यातले इंद्रिय 3.5 हात नाहीत. तुमचा डोळा इतकाच नाही, सूर्य पाहू शकतो. किती लांब आहे सूर्य. सूर्य किती लांब आणि तुमचा डोळा कुठपर्यंत गेला? हां, इतकाच कान आहे का तुमचा? तुमचा कान अमेरिकेत जाऊ शकतो का नाही जात? आहेत का लेकरं तुमचे कोणाचे अमेरिकेत? तर इथून हलो कुठं गेला शब्द? अमेरिकेत.
कान एवढाच का कान मग तुमचा? अमेरिकेत जाऊ शकतो तुमचा कान. म्हणून लक्षात घ्या, एवढंच नाक, एवढीच इंद्रिय नाहीत. इंद्रियाला गती आहे, शरीराला आकृती आहे. फक्त ध्यानात घ्या, आकृती कोणाला आणि गती इंद्रियाला. संध्याकाळी चांदण्या दिसतात, तिथपर्यंत जाते तुमचे डोळे. कुठपर्यंत? चांदण्या दिसतात का नाही? टळ टळ टळ. चंद्र दिसतो का नाही? पण तिथपर्यंत काय गेला तुमचा डोळा गेला. तिथपर्यंत डोळा गेला आणि चंद्र दिसला. मग तुम्ही चंद्र डोळ्याला दिसला का तुम्ही पाहिला? मग तुम्ही शरीरा एवढेच आहेत का? थोडं तर ध्यानात घेतलं पाहिजे ना. शरीराचे एवढे का तुम्ही? शरीर गेलं का चंद्रापर्यंत? फक्त काय गेला? डोळा. डोळाच गेला का वृत्ती गेली? वृत्तीन डोळा गेला तर ज्ञान ते कळालं नाही का? मग ज्ञान नाही का त्या वृत्तीमध्ये? हां, वृत्तीला अधिष्ठान कोण आहे? ज्ञानच आहे ना. आणि तुम्ही कोण आहे? ज्ञानच आहेत. थोडं चिंतन बारीक आहे. आपल्याला ज्ञानेश्वरी ऐकायलो आपण. ठीक आहे, बाकीच्या कथा नाही त्या. तिथपर्यंत डोळा गेला म्हणजे वृत्ती गेली का नाही? वृत्ती संग चिदाभास गेला का नाही? ज्ञान झालं का नाही त्या चंद्राचा? बघा, लक्षात घ्या. पौर्णिमा आपलं चतुर्थी होती किंवा 2-3 दिवसाचाच चंद्र असणारा बारीक कोर होती, अशी बारीक नख काढतच ना त्या नखा एवढी. आणि एक झाड होतं आणि झाडाच्या आडंगी त्या वरच्या फांदीहून त्याला ते दिसू लागलं. आता त्याला ते म्हणे, तो ते चंद्र दिसला का तुला? ते म्हणे इतकं बारीक ते दिसत ना. सांग म्हणे, तुला सांगतो मी. ती झाडे का लिंबाचं? म्हणजे हो. मग झाडाची तिकडे खाल्लाकडे गेलेली खांटी आहे का? म्हणजे हो. त्या खांटीचा जे शेंडा आहे का? म्हणजे हो. त्या शेंड्याच्या पलीकडून पाय. हां, आहे म्हणे. काय? जितकी वृत्ती बारीक झाली, त्या बारीक वृत्ती सूक्ष्म वृत्ती झाली की त्याला ते लक्षात, हरवरती किती बारीक गेलेले, किती बारीक आहे. दाखविला नाही का चंद्र? कसा दाखिला? कसा दाखिला? त्याला वृत्ती अंतर्मुख करावं लागली, बारीक करावं लागली, सूक्ष्म करावं लागली. हां, झाड दिसलं, स्पष्ट दिसलं त्याला. काय? झाड. हां, झाड दिसलं, पण त्या तिची पलीकडे जी गेलेली खांटी ती बी दिसली. आणि त्या फांटीचा पुढचा डहाळा आहे ना, तो बी दिसला. त्या डहाळ्याच्या पुढं पाय. हां म्हणे आहे. काय आहे? आणि तसाच पाहायचा तुम्हाला बी चंद्र. कोणचा चंद्र? ज्ञानचंद्र, आत्मप्रकाश, ज्ञानप्रकाश. हे तर शरीर कोणाला दिसायले? हे काय आहे? शरीर आहे. हे तुमच्या पुढं आलेले नामरूप. हे याचं नाव आणि याचं हे तुम्हाला झाकलेलं आहे का? उघडे. उघडे ना, याला काय झाकलेलं आहे काय? उघडे तुमच्या पुढं आहे. काय? इंद्रियाच्या पुढं आहे शरीर. आणि शरीराच्या पुढं त्याचं नाव आहे आणि त्याचं रूप आहे. हे पुढच्या गोष्टी आहेत. म्हणून हे शरीर तुमच्या इंद्रियाच्या पुढे आहे. अरे, त्याच्या अलीकडे इंद्रिय आहेत. शरीराच्या आत कोण आहेत? इंद्रिय. तर सूक्ष्म आहेत, ते पण जडच आहेत. आणि त्या इंद्रियात जर वृत्ती आली तर इंद्रिय, जर वृत्तीच नाही आली तर कशाची इंद्रिय? डोळ्यातच वृत्ती नसेल तर रूप कशाचं आलं? कानातच वृत्ती नसेल तर शब्द कशाचा आला? काय लागती? म्हणजे त्याच्या पलीकडे चाला. मग सूक्ष्म आहे. तुम्हाला ती डहाळ आहे, डहाळी आहे ती वृत्ती. काय आहे ती? डहाळी आहे. आणि म्हणून त्या वृत्तीच्या आत असणारं जे आहे तो चंद्र आहे. वृत्तीकडे आले तुम्ही. कुठं आले आता? वृत्तीवर. तो का म्हणे मग नये वृत्तीवरी. वृत्तीवर आले. जर वृत्तीवर आले तर जे, वृत्तीवर नसेल तर जे बी नाही, जग बी नाही, शून्य झालं. कशावर आले तर? वृत्तीवर जर आले तर शरीर आहे, इंद्रिय आहे, जग आहे. काय? कशावर आली तर? आणि वृत्तीच जर राहिली नाही, शून्य झाली, बाधित झाली, तर कशाचं जग आणि कशाचं काय आलं? झोपी गेली तर राहत नाही राव. संध्याकाळी वृत्ती काय गेली? लीन झाली तर जग बी उडालं, विषय बी उडाले, इंद्रिय उडाले,
मी उडालो तू बी उडाला, मी बी राहिलो नाही आणि तू बी काय नाही राहिली, वृत्ती नाही राहिली. आता जरी तुमच्याकडं वृत्ती असेल तर ती खोटी आहे असं समजून घ्या. ती मायाकार आहे, ती खरी नाही. तुम्ही त्या वृत्तीला जाणणारे, तुमच्यावरती अध्यस्त आहे, कल्पित आहे. म्हणून इथं अर्जुना तुला सांगतो, जे सर्वत्र, तुम्ही सर्वत्र आहात, तुम्ही व्यापक आहात, गगनाहुनी वाढ, तेच शब्द आहेत. सर्वा घटीराम तेच शब्द आहेत हरिपाठात बी. गगनाहुनी वाढ ते शब्द आहेत, सर्वत्र आहेत तुम्ही. इतकेच नाहीत देहापुरते, इंद्रियापुरते, प्राणापुरते, मनापुरते. अरे त्या मनाला, इंद्रियाला अधिष्ठान तुम्ही, हे सगळं अध्यस्त आहे. म्हणून अध्यस्त जे असतं ते कोणाचं प्रकाशन करीत नाही, ते स्वतः प्रकाशित नसतं. शब्द लक्षात घ्या जरा. जे अध्यस्त असतं, कल्पित असतं, ते कोणाचं प्रकाशन बी करीत आणि ते स्वतः बी प्रकाशित नसतं. आणि ते जे अध्यस्त आहे, अधिष्ठाना वाचून त्याची प्रतीती नसते. अधिष्ठाना वाचून त्याची काय नसते, प्रतीती नसते. ज्याची प्रतीती आली अध्यस्थाची, त्याच्या मागे अधिष्ठान आहे. तसं हे सगळं अध्यस्त आहे. शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी, जग, हे सगळं अध्यस्त आहे. आणि याला अधिष्ठान कोण आहे? मग केवळ ज्ञान. केवळ कोण आहे? अधिष्ठान. आणि हे सगळं कसं आहे? मग ह्या अध्यस्थाची जी प्रतीती आली अधिष्ठानावर, तुमच्यावर पुन्हा जाताल दुसरीकडं. अधिष्ठान दुसरं, तुम्ही दुसरे. म्हणून तुमच्यावर प्रतीती आली या देहाची, तुमच्यावर प्रतीती आली इंद्रियाची, तुमच्यावर प्रतीती आली मनबुद्धीची. कोणावर आली? तुमच्यावर. आणि म्हणून तुम्ही अधिष्ठान आहेत आणि कल्पित आहे अर्जुना. म्हणून तुम्ही सर्वत्र बघा, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, जिथं जिथं मन जाईल ते कळालं का नाही तुम्हाला? तुम्ही नाहीत का मग तिथं? शरीर आहे का मग तिथं मन गेलं तिथं? नाही. इंद्रिय आहेत का तिथं? नाही. तुम्ही नाहीत का तिथं? मग तुमची बाबती इतकीच आहे का? अनुभव नाही का तुम्हाला? अनुभव असून तुम्ही एकला निश्चय करायले. निश्चय एक, अनुभव एक, हे असं व्हायला ती. निश्चय एक करायले आणि अनुभव ये वेगळा. निश्चय बघा, निश्चय करायले की पृथ्वी स्थिर आहे आणि अनुभव आहे ती पृथ्वी फिरती. पृथ्वी फिरती असं काय आहे? अनुभव आहे. आणि तुम्ही निश्चय केला की पृथ्वी स्थिर आहे. खरं आहे का खोटा आहे अनुभव? निश्चय तुमचा नाही. कळलं ना का तुम्हाला? आता हे बी तुम्ही निश्चय काय केला आहे? पृथ्वी स्थिर आहे असा काय केला? आणि अनुभव काय आहे तिचा? फिरती ती. हा अनुभव आहे. आणि तुम्ही निश्चय काय केला? हां, स्थिर. आणि स्थिर नाही, सारखी काय होती? बरं, हे सायन्साने, वेदाने, शास्त्राने काय केलं आहे? सिद्ध करून दिलं आहे ती फिरती म्हणून. आणि ती फिरती म्हणून सूर्य, ती फिरती म्हणून दिवस रात्र होती. ती जर फिरलीच नसती तर एक तर दिवसच राहिला असता, नाही तर रात्र. आता तुम्हाला जर विश्वास नसेल तर अमेरिकेला रात्र आहे. ह्या पृथ्वीवरच अमेरिका आहे ना. किती राष्ट्र आहेत? शिकलेली माणसं आहेत तुम्ही. भारतच एक आहे का? किती राष्ट्र आहेत? लय मोठे आहेत, लय मोठे. सांगता येत नाही तुम्हाला. सायन्स पहा तुम्ही, विज्ञान पहा, भूगोल पहा. त्या भूगोलात काय सांगितलं आहे? 400-500 आहेत म्हणत. किती राष्ट्र आहेत? त्या मुसलमानाचेच कितीतरी राष्ट्र आहेत म्हणून. एकट्या मुसलमानाचे भरलेत त्याचे राष्ट्र. अशी काय अनंत राष्ट्र आहेत. असे राष्ट्र ह्या पृथ्वीवर आहेत. म्हणून इतकी पृथ्वी असणारी ती सूर्याभोवती फिरती. सूर्य एका जागेवर आहे आणि सगळे ग्रह कोणाभोवती फिरते? ही. आणि ह्या आकाशात सूर्याभोवती फिरते सगळे ग्रह. ते असो, ग्रह असो,
की मंगल असू का शनी असू, हे जे नवग्रह आहेत हे सगळे कोणाभोवती फिरते? आपल्याला तर नवल वाटतं बापा, कारण की आपली बुद्धीच तितकंपर्यंत जाऊ शकत नाही. पण शास्त्र सांगतं सूर्य एवढा दिसतो पण तेवढा नाही तो. तुम्हाला दिसतं चेंडू एवढा, पण कसा नाही तो? चेंडू एवढा नाही, 1000 पट मोठा आहे या पृथ्वीपेक्षा. एवढा कोण आहे? हां, सूर्य आहे. बिंबे तरी बचके एवढे परी प्रकाशा त्रिलोक्य थोकडे अमृतानुभवात माऊली म्हणतात. म्हणून तुम्ही शरीरा एवढे नाहीत, तुम्ही इंद्रिया एवढे नाहीत, तुम्ही प्राणा एवढे नाहीत, मना एवढे, बुद्धी एवढे नाहीत, तुम्ही नाहीत का? आणि हे सगळं भास आहे, केवळ खास नाही बरे. केवळ काय? जसं स्वप्नातलं शरीर, स्वप्नातले इंद्रिय, स्वप्नातले प्राण, स्वप्नातलं मन, स्वप्नातले बुद्धी केवळ भासली होती. भासलं दिसलं नव्हतं का ते शरीर? त्याला तुम्ही मी म्हणले नाही का? त्या इंद्रियाने जे तुम्हाला दाखवलं ते खरं वाटलं नाही का? त्याच्यात प्राण नव्हते का त्या शरीरात? हां, स्वप्नात होते ना. तिथं मन नव्हतं का? हां, त्या मनाने ते जग पाहिलं नाही का तुम्ही? ते माणसं पाहिले नाही का? तिथं निश्चय केला नाही का बुद्धीनं? आणि तुम्ही नव्हते का तिथं? हे सगळं होतं तर तुम्ही नव्हते का? आणि आता तुम्ही नाहीत का? त्याला सोडून का त्याला धरून? नाही, कळून घ्या ना जरा जरा. त्याला सोडून येत तुम्ही का त्याला धरून? मग तुम्हाला आता ते कसं वाटायला बरं? खरं का खोटं ते शरीर? हां, आता खोटं वाटायला का खरं? आता ते इंद्रिय खरे वाटायलेत का खोटे? आता ते प्राण खरे वाटायलेत का खोटे? आता ते मन बुद्धी खरे वाटायलेत का खोटे? आणि आता तुम्ही खरे. याला सोडून, बरं याला सोडून ते पाहिलं तुम्ही कशाला? हे शरीर तिथं नव्हतं, हे इंद्रिय तिथं नव्हते, हे प्राण तिथं नव्हते, हे मन तिथं नव्हतं, ही बुद्धी बी तुम्ही त्याला सोडून आता येतं, याला सोडून तिथं होते. जसं राजाला सांगितलं ना, जनक राजाला, तसं राजा हो तुम्ही बी तेच आहेत. त्याला सोडून आत्ता आहात आणि याला सोडून आता आहात. म्हणून ध्यानात द्या, ते बी तुम्ही नव्हते, हे बी तुम्ही नाहीत. जसं ते भासलंय ना, हे बी भासलंय, हे बी काय झालंय. आणि असं जर तुम्हाला वाटलं, असा जर तुम्ही निश्चय केला, तर तुम्हाला शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी हे भासलेलं आहे, तर तुम्हाला दुःख व्हायचं काहीच कारण नाही. शरीर गेलं तरी काही नाही, इंद्रिय गेले तरी काही दुःख नाही, प्राण चालले तरी दुःख नाही, मन गेलं तरी दुःख नाही, बुद्धी गेली तरी, कारण की ते मी नाहीच, माझ्यावर भासलेलं आहे. ते केवळ काय? केवळ भास आहे. तुमच्या शरीराची सावली पाण्यात पडली, मग तुमचं काय झालं? बुडाली पाण्यात. कोण? तुमचं काय झालं? तसं ज्ञानावर भासलेली सावली आहे शरीर. ज्ञानावर भासलेलं असणारं प्रतिबिंब आहे. खोटं आहे हे सगळं. अरे जीवापासून शरीरापर्यंत सगळं प्रतिबिंब आहे. जीव पण याच्यातला प्रतिबिंब आहे. ध्यानात घ्या, पुन्हा सांगतो तुम्हाला. आरसा पुढे त्याचं प्रतिबिंब पडतच असतं. काय पडलं? आता ते आरसा पडला, प्रतिबिंब मेलं. होय, आरसा काय झाला? खाली फरशा येतात. आता निष्ठाला तो पालथाच पाडा पुन्हा, चट त्याचा चुरा झाला. कशाचा? आणि आता प्रतिबिंब मेल का नाही त्याचं? हां, मग प्रतिबिंब काय झालं बरं? त्या प्रतिबिंबाची काय सोय लावायची? प्रतिबिंबाचं काय झालं? आज ते प्रतिबिंब नाही, ते बिंबरूप झालं. ते पहिलेच काय होतं? ते भासलं होतं. बिंबाचं काही झालंच नाही. बिंब त्याच्यात आलं बी नाही, बिंब त्याच्यात फुटलं बी नाही, चुरा नाही झालं बिंब. आणि ते प्रतिबिंबच बिंबरूप झालं आरसा फुटल्यामुळं. कुठं गेलं ते? हां, होय, तरंग उठला आणि तरंग जिराला. होय, कशावर उठला तरंग? पाण्यावर. आणि जिराला कुठं? तसं हे प्रतिबिंब कुठून आलं?
बिंबाहून, आणि फुटलं ते आरसाचं कुठे गेलं ते. तसं जीव काय आहे, प्रतिबिंब आहे याच्यातला. याच्यात जे पडलेलं आहे ना, कोण ते कोण आहे, प्रतिबिंब आहे. आणि कोणाचं, बिंबाचं. म्हणून तुम्ही प्रतिबिंब नाहीत, बिंबरूप आहे. जो साक्षी आहे, जे द्रष्टा आहे, त्या बुद्धीला जे अधिष्ठान आहे. अरे बुद्धी कल्पित आहे, खोटी आहे. मिथ्ये बुद्धी उपाधी करून, रोज ऐकता तुम्ही, मिथ्ये बुद्धी उपाधी करून माझे भान मदती माझी होत असे. काय म्हणालेत महाराज, मिथ्य बुद्धी उपाधी करून. कोणती उपाधी करून, खोटी बुद्धी उपाधी करून. आणि माझं ज्ञान व्हालं कशात, मी आहे असं जे तुम्हाला भान व्हालं तर खोट्या बुद्धीत. कोण्या बुद्धीत, खोट्या बुद्धीत. नित्य बुद्धी उपाधी करून माझे भान मदती माझी, म्हणून त्या बुद्धीचं अधिष्ठान तुम्ही. त्या बुद्धीला जाणणारे, कल्पित बुद्धीचं अधिष्ठान कोण आहे. आणि जो कल्पित बुद्धीचा अधिष्ठान आहे तो साक्षी आहे, तो आत्मा आहे, तोच असणारा द्रष्टा आहे. मग ते तुमचं काय आहे. म्हणून तुम्ही प्रतिबिंब तर नाहीच, पण प्रतिबिंब खोटं ठरलं की तुम्ही बिंब म्हणायचं काम नाही, तुम्हाला साक्षी म्हणायचं काम नाही, तुम्ही ब्रह्म आहे. म्हणून जे सर्वत्र, तुम्ही सर्वत्र आहात, कुठं नाहीत असं नाही. तो सर्वत्र, सर्व देही, सगळ्या देहात तुम्ही आहात. जे तुम्हाला दिसायलं ते त्याच्यात तुम्हीच आहात, तुमच्यावरच भासायलं ते. हां, म्हणून अनुरेणू या ठोकडा, तो का आकाश आहे एवढा. काय महाराजाचा अभंग आहे. अनुरेणूत माझी व्याप्ती आहे. अनुरेणू या ठोकडा म्हणजे अनुरेणूत मी आहे. ठोकडा म्हणजे सूक्ष्म आहे, त्याला अधिष्ठान मी आहे. आणि आकाशाला बी मीच अधिष्ठान आहे. तो का आकाश आहे, आकाशाला अधिष्ठान मीच आहे. कारण की आकाशाचं जे तुम्हाला ज्ञान व्हालं ते शब्दाने. आकाश आहे कशाने कळालं तुम्हाला, शब्दाने. शब्द कशाने कळाला, मनाने. आणि मन कोणाला कळालं, मनाला मन कळालं का, शब्दाला मन कळालं का, आकाशाला मन कळालं, कोणाला कळालं मन. हां, मन कोणाला कळालं. मग ते लहान आहे का, हे आकाश महान आहे, व्यापक आहे आकाश. चारी भूताहून कसं आहे आकाश, व्यापक. आणि ते शब्द कशाने कळालं, शब्दाने. मग शब्द लहान आहे का, बघा कशाने कळालं ते, शब्दाने. मग शब्दाची व्याप्ती लहान आहे का. हां, आणि शब्दाची व्याप्ती लहान नाही तर मग मन लहान आहे का. शब्द कशाने कळाला, मनाने कळालं. मन लहान आहे का, मग मन केवढे मन आभाया एवढे, तेवढं मन लहान मन आहे का तुमचं. हां, लहान नाही मन तुमचं, सगळं मनात आहे. सप्त पाताळ सप्त स्वर्ग कशात आहे तुमच्या, मनात आहे. मन लहान नाही तुमचं, फार काय मन मोठं मन आहे. आणि ज्याला मन कळालं तो लहान कशाचा आला. फक्त तुम्ही लहान होऊन बसलेत का, तुम्ही लहान आहेत. हां, बळीराजाने वामनाला लहान समजिलं का, लहान होते ते. कोणी, बळीराजाने लहान समजिलं का, लहान होते ते. कोण, वामन म्हणजे 7 वर्षाचा. आणि तरी बी सांगितलं गुरुनी, अरे बळी देऊ नको त्याला, तुला दिसायला लहान तेव, पण तेव काय नाही लहान नाही. अरे 2 पाया सगळं आटून टाकील, 3रा पाय तुझ्या डोक्यावर ठेवील तो. पण म्हणे मी दान सोडी, माझं नावच बळी आहे. मी एकदा दान द्यायला पुन्हा वापस घेत नाही. हे माझं मी असणारा प्रल्हादाचा नातू. हे कोणाचा नातू, हे जे प्रल्हाद भक्त होते, ज्याच्यासाठी स्वतः अवतार घेतला भगवंतानी, त्याचा कोण आहे मी, नातू. मी माघारी हटणार नाही, मला गाळलं तरी मी दान देणार. म्हणजे
देणार. केला संकल्प झालं ना, मग तसे तुम्ही लहान आहेत का? हां, पण लहान झाले तुम्ही, महान आहेत तुम्ही. ज्या मनाला जाणणारे असे स्वरूप स्थितीवर, म्हणून हे अर्जुना, जे सर्वत्र सर्व देई, सर्वत्र आहेत तुम्ही. अरे सर्वत्र आहे, सगळ्या देहात तुम्ही. देह कल्पित आहे, जे जे दिसल ते ते तुम्ही, जे जे दृष्टी दिसे ते ते तुमचं स्वरूप आहे. जयाकरिता घातू नाही. पुढचा शब्द तुमचा कशाने जरी मारायचं ठरलं तर तुम्ही मरत नाही. कशाने? दोरीवरचा सर्प कशाने मारायचा? कुऱ्हाडीनं का जाळायचा, का घासलेत टाकायचा, का पेंढाला पेंढ हे लावायचं त्याला, हां टेंभा? कशानेच मरत नाही. कोण? त्याचं मरण ते दोरी कळण्यातच आहे. दोरी कळाली की ते राहतच नाही. तसं हे जे आहे मिथ्या, तुमचं ज्ञान तुम्हाला झालं की खोटं ठरलं आहे सगळं. दे जाओ, आता राहिला तरी काही, सावली आहे तरी काही अडचण नाही, आणि सावली गेली काही अडचण. काय सुखदुःख होतीच तुम्हाला? कोणाचं? काही स्वप्नातला देह मेला काय, राहिला काय, आहे तुम्हाला काही रडू येत त्याचं? तसं हे देहाचं बी तुम्हाला जर खरंच तुम्हाला ज्ञान झालं तर देह राहिला काय. किती चांगलं आहे बरं, किती ऐकीनं सोपं आहे, किती चांगलं आहे. काहीच लागलं नाही ना आपल्याला हे ऐकायला, आणि निश्चय झाला तुमचा. नाही त्या आनंदाशी जोडा, त्या आनंदाला काय नाही. म्हणून जयाकरिताही घातू नये. म्हणून याचा घात तुमचा कशानेच का होऊ शकत नाही. काऊन की तुम्ही याचा घात करीत असतो यम, याला नेत असतो यम, यमाचा पाहुणा. याला कोण नेईल? यमाचा आत्मा तुम्ही आहेत, असं गीता सांगती. यम ब्रह्मा काय म्हणते गीता? यमाचा आत्मा तुम्ही आहेत. कोणाचा? मग यम तुमच्याहून वेगळा राहिला का? आणि तुम्हाला कसा देईल मग? हे कळून घ्या ना. यम तुमच्याहून वेगळा राहिला का? काऊन की तुम्ही कोण आहेत? यमाचा आत्मा आहेत. आता तुम्ही यमाचा आत्मा म्हणल्यावर यम तुमच्याहून वेगळा राहिला का? तुम्ही सर्वात्मक आहात. पुढे शब्द येईल तो सर्वात्मक. माझे हिळवणी नेतो कोण? सगळ्याची आत्मा तुम्ही आहेत. ह्या ईश्वराचे कोण आहे तुम्ही? आत्मा आहात. आत्मा आऊस तरी वेगळा, पण आत्मा म्हणजे याचे अधिष्ठान आहेत तुम्ही. बघा पहिल्याच ओवीचं सांगितलं माऊलीनं, ओम ओम नमो जी. जी कोणाला म्हणावं? सून सासूला म्हणत असती. सून कोणाला म्हणती? सासूला. शब्द जी. आत्या जी. आत्याने जर म्हणली ना तर ती काय म्हणती? तसं तुम्हाला म्हणालीत माऊली ओम नमो जी. किती शब्द माऊलीचे शब्द आहेत ते, किती गोड शब्द आहेत ते. वेद प्रती, वेदानं तुमचं काय केलं? प्रतिपादन केलं. वेदाने तुम्हाला गायलं. वेद तुमचा भाट झाला आहे. वेद प्रतिपाद्या. जय जय तुमचा जय जयकार आहे, कोणाचा नाही जय जयकार. आणि तुम्हाला वाटतं महा जय जयकार हो. हे दारुड्याकून कोणाकून? हे पेलेले लोकांकून मग काय हो? महाराजाला बी वाटतं, आणि त्याला बी वाटतं असं पेरणाऱ्या महाराजाकडून. महाराज बी पेलेला आणि हे बी पेलेले. आणि मग किती पैसे जरी मागितले महाराजांनी तर देते ते. काय करावं त्याने? महाराजांनी नावं घ्यावं त्याची कीर्तनातून. यांनी त्याचे हार घालाव, आदर सत्कार करावं. 1 तास तर त्याच्यातच जातो महाराजाचा. कीर्तन गेलं दुसरीकडंच. म्हणून तुमचा स्वभाव ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या. वेदाने तुमचं जय जय स्वसम स्वतः सिद्ध आहे. तुम्ही आहेत असं म्हणण्याकरता काहीच लागत नाही, काही पुरावा लागत नाही. तुमच्या असण्याला काही पुरावा लागत नाही. सगळ्याला असण्याला तुमचा पुरावा आहे. तुम्ही आहेत म्हणण्याला काही प्रूफ नाही. तुम्ही जर म्हणले आम्ही कसे आहेत
तर काही प्रूफ नाही. त्याला काय नाही, स्वतः सिद्ध आहे तुम्ही आत्मरूपाने. कोण्या रूपाने? आत्मरूपाने. म्हणून जया करिता घातू नाही. शब्द हे कळून घ्या. तुमचा काय नाही, घात नाही. कशाचाच घात, कशाने तुम्हाला मृत्यू नाही, कशाने तुम्ही नष्ट होणारी वस्तू आहे. कशाने नैनम छंदती शस्त्राने. शस्त्राने तुमचा मृत्यू होत नाही. अग्नी तुम्हाला जाळू शकत नाही, पाणी तुम्हाला भिजू, वारा तुम्हाला सुकू शकत नाही. काऊन की हे जड आहेत, हे सगुण आहेत, मायाकार आहेत आणि तुम्ही मायेचा अधिष्ठान आहेत, तुम्ही निर्गुण आहेत. मग तुमच्यापर्यंत हे जाऊ शकत नाही. कोणापर्यंत? तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. काऊन की हे अध्यस्त आहे, हे कल्पित आहे, मायाकार आहे, सगुण आहे, तुम्ही निर्गुण आहात. तुमच्या स्वरूपापर्यंत हे काहीच येऊ शकत नाही. म्हणून इथं महाराज म्हणतात जयाकरिता घातू नाही, ते स्वात्मक तू पाही. पाहाय तुला तो अर्जुना. कोणाला पाहाय? तू तुला पाहाय. तुम्ही तुम्हाला पहा. मग लोकाला पाहून भुरळू नका. दागिन्याला पाहून भुरळू नका. वर पडून नेतील लोक, नाकं तोडतील तुमची. नथ नाही निघाली तर, बोटातलं नाही निघाली तर बोट तोडून घेतील. म्हणे आता काय गरज नाही त्या बोटाची, काढून घेतील त्या बोटातलं. गळ्यातलं बी काढून घेतील. बऱ्याच असणारं मायबापाला मारलं लेकराईने संपत्तीमुळं. कोणामुळं? हां, सुनानी मारलं सासाला. कशामुळं? हां, डुबक्यामुळं. त्या लक्षात घ्या. तुका म्हणे धनासाठी घेती प्राण. म्हणून ध्यानात घ्या. अशा बऱ्याच गोष्टी. एक इथं आता नाव घेत नाही, फक्त घटना सांगतो. त्या माणसाची पक्का ठेपा लागला चोराला. याच्याकडं काय, 2 किलो सोनं आहे. कमी नव्हतं. किती किलो? 2 किलो सोनं हे. डाका आणला. ते देईच ना. काय देईन? तेच ना. क्लेम मारलं. मग नाही माझ्याजवळ नाही. खूप मारलं. आता या त्या चट्ट्याला वाटलं हे देत नाही, असं देत त्याला बांधून टाकलं खांबाला. अंगावर रॉकेल टाकलं, त्याच्या घासलेत टाकलं, टेंबा पेटीला, लांब काठीला. सांगतो का देवात पेटून. आता रॉकेल टाकलं अंगावर, टेंबा लांब पेटीला. आणि आता लावणार. सांगतो रे म्हणे बाबा. आता आखरी आलं ना. आता पेटील्यावर काय राहणार होतं? हां, सगळं झालं. आता नुसतं पेटायचंच काम होतं. अहो, सोडून सांगितलं ना, काढून दिलं. सांगितलं नाही, काय केलं? काढून दिलं ते डबकं. मग कळव येईल अंतकाळी. कवा? अंतकाळाच्या टायमाला. हां, कळव येईल अंतकाळी. प्राणायाच्या राहती निराळी. रांडापोरे निराळे राहते. ज्याच्यावर प्रेम केलं, ज्याला ममत्व म्हणलं, ज्याच्यासाठी घासलं, ते राहते. कोणी येत नाही. म्हणून ध्यानात घ्या. तुमचं स्वरूप ते ईश्वात्मक, त्या ईश्वाचा आत्मा आहेत तुम्ही. हे ईश्वकल्पित आहे, तुमच्यावर अध्यस्त आहे. हे पिंड आणि ब्रह्मांड ही भ्रांती आहे. आणि या भ्रांतीला कारण माया आहे. आणि माया खोटी आहे तुमच्यावर. आणि ती माया जर गेली, ते अज्ञानच निवृत्त झालं, तर ईश्वर बी नाही राहिलं, पिंड नाही, ब्रह्मांड बी नाही, केवळ परमात्मा आहे. हे आत्मा आहे, ईश्वाचा आत्मा. तुम्ही ईश्वात्मक आहात. ते तू पाय अर्जुना, त्याला तू पाय. ह्या ईश्वाचा तू आत्मा आहे. चैतन्य एक. चैतन्य कसं आहे? एक आहे. आणि हे कल्पिते सगळं. एका जनार्दनी तुम्ही एकपणाने आहात. हे अनेकपणाने. हे जे आहे ते अनेकपणाने.
मग डोळ्यांनी रूपाचं प्रत्यक्ष होतं, कानाने शब्दाचं प्रत्यक्ष होतं, नाकाने गंधाचं प्रत्यक्ष, हे अनेक आहे. हे एक का आणि तुम्ही एक आहात. ज्ञान एक आहे आणि हे अनेक आहे, पण अनेकात एक आहे, एकात अनेक नाही. शब्द कळून घ्या जा तुम्ही. अनेकात एक आहे, एकात अनेक नाही. अनेक भ्रम आहे, तो टाकून द्या. अनेकात तुम्ही एक आहात. जे जे दिसल ते तुमचंच स्वरूप आहे. अनेकात एकच सोनं आहे, अनेकात एकच सोनं आहे. सोन्यात अनेक नाही. अनेक कपड्यात एकच सूत आहे, सुतात अनेक कपडे नाहीत. अनेक घटात एकच माती आहे, मातीत घट नाही. अनेक तरंगात एकच पाणी आहे, पाण्यात तरंग नाही. तसं अनेक शरीरात, अनेक उपाधीत, अनेक असणारं याच्यातमध्ये एक परमात्मा आहे. सर्वागटी किंवा जप तप कर्म क्रिया नेम, हां, सर्वागटी राम. शुद्ध भाव, याला कोणता भाव म्हणा. आणि अनेकात अनेक पाहणं हे अशुद्ध भाव आहे. लोकांचा भाव आहे अशुद्ध भाव आहे. आणि सगळ्यात मीच आहे ओतप्रोत भरलेला हे कोणचा भाव आहे. शुद्ध भाव आहे. म्हणून जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. त्याला काय पूजा करायची गरज आहे, त्याला काय मंदिरात जायचं, काय फुलं वाहायची, त्याला काय जपतप करायचं, काय करायचं. ते जे बसल तिथं, जे जिथं जिथं बसल ते मंदिर. जी पूजा करील, जे करील ती पूजा, जे बोलल ते शास्त्र, हां, जे पाहिल ते समाधी. त्याला काय वेगळं करायची गरज आहे. हां, तोच काय झाला, सगळा तोच झाला. पूजा कासयाने पूजा करू केशव राजा. फुल वाहतं फुल माझं स्वरूप आहे, पाणी वाहतं पाणी माझं स्वरूप आहे, अक्षदा वाहतं अक्षदा बी माझं स्वरूप आहे. काही धन वाहू तर ते पदार्थ मीच आहे. आता काय पूजा करू. ज्या हाताने पूजा करू ते हात मीच आहे, ज्या मनाने पूजा करू ती मन बी माझ्यावरच कल्पित आहे. आणि आता कुठं जावं मग आता. हां, आता नाही येणे जाणे. आता कुठं जायचं बी नाही आणि कुठं याचं नाही. सहज खुंटले बोलणे, सहजच पूजा झाली, सहजच समाधी झाली, सहजच झालं. महाराज पुन्हा म्हणतात याचे, म्हणून याचे नीच स्वभावी असा स्वभाव झाला. याचे नीच असा स्वभाव, ते तुमचा वास्तव स्वभाव आहे बरं. आणि तुमच्या स्वभावाला सोडून तुमचं दुसरं करू लागले तर तुम्ही स्वभाव जाणला नाही. तुम्हाला कळून घेतलं नाही, लागले फिरायला. मग हां, आकाशाने कळालं नाही आकाशाला मी व्यापक आहे, आणि मग ते फिरू लागलं. कोण, मला जागा द्या, मला बसायला द्या, मला कुठंतरी विश्रांती करायची. कोण म्हणू लागलं. ते त्याला कोणी विश्रांती द्यायची, कोणी जागा द्यायची. हां, ते सगळीकडं भरलेलं आहे ओतप्रोत. तसं याचे निस्वभावी हे होत जात आगवी. हे जे व्हालं आहे आणि आहे त्याच्या तुमच्यामुळंच. जे व्हालं आहे ते तुमच्यामुळं, आणि हे नाही तरी जे आहे तुमच्यामुळं. देहामुळं देह नाही, इंद्रियामुळं इंद्रिय नाही, प्राणामुळं प्राण नाही, मनामुळं मन. तुमच्यामुळं, हे तुमच्यामुळं का याच्यामुळं तुम्ही कळून घ्या ना. हे तुमच्यामुळं का याच्यामुळं तुम्ही. पण तुम्हाला काय वाटतं. हां, याच्यामुळं मी, शरीरामुळं मी, इंद्रियामुळं मी, प्राणामुळं मी, मनामुळं, बुद्धीमुळं, आणि हे कोणामुळं. हां, हे कोणामुळं आहे का याच्यामुळं तुम्ही येत. आधी हे राहायला काय गेला का काही वाटू नाही त्याचं. काय वाट, खोट्याचं काय वाटावं, खोट्याचं काय वाटावं. स्वप्नातल्या देहातलं काय वाटतं तुम्हाला, तसं ह्या बी देहाचं जर कळलं तुम्हाला काहीच वाटणार आहे. देह राहिला काय आणि देह गेला काय. म्हणून महाराज म्हणतात तरी सांग काय सोसावे हे तत्व. याचा काय विचार करा का, विचार करायला तो अर्थ नाही याचा, या खोट्याचा. आणि खोट्याचा विचार करू महाराज पागल व्हालीत माणसं, आत्महत्या करायला पागल झालीत. कोणाचा विचार करू. आणि याचा काय विचार करावा या खोट्याचा.
म्हणून इथं महाराज एरवी तरी पारता तुझं का नेनो न मने चित्ता. अर्जुना, एरवी तरी पाहायला गेलो तर तुझ्या मनाला काऊन येणं रे, काऊन कळण इतकं स्पष्ट, इतकं उघडं, इतकं स्पष्ट काऊन कळणं तुला. तुला मी सांगायलो, आपटो सांगायलो, आणि मी सांगायलो पुन्हा मी कृष्ण आहे, साक्षी आहे. कोण? आणि तू मी इतकं तुला सांगायलो तुला काय होईना, हे काऊन मानणं तुला. तुम्हाला कसं मानलं तिकडं तुम्ही आमचे पती आहेत. हां, मानलं का तुम्ही पुन्हा म्हणले मला म्हणणं नवरा, मला म्हणणं पती. हे असं किती बाऱ्या येळातून 2-4 बाऱ्या म्हणते का तुमची बायको तुम्हाला. हे म्हणते का तुमची बायको तुमच्या मनानं ह्या लेकराचे तुम्ही बाप आहेत म्हणून. हां, पण अशी विचारीत बसल्यावर तुम्ही काय म्हणता, तुला याच्यात काय संशय आहे का ग. नाही कळतं का नाही तुम्हाला हे. हां, मग विचारते का ती तुम्हाला, तुम्ही विचारतात का तिला. तसं भगवंत अर्जुनाला म्हणते हे काऊन तुला कळना अर्जुना. हां, हे काऊन तुला कळना, काऊन लक्षात येईन इतकं उघडं असून, इतकं प्रत्यक्ष असून. एरवी तरी पारता तुझं का न मने चित्ता परी किडाळ हे शोचिता. बहुता परी काऊन असं खोट्या गोष्टी तू अंगावर घ्यायला. किडाळ हे कालच्याच कीर्तनात नाही ऐकलं का तुम्ही. हां, हे कालचं कीर्तनात नाही ऐकलं तुम्ही. गेलं 15वाडीत झालं ना, ती बोलू लागली. कोणाला बोलू लागली? ज्याला ब्रह्म कळालं, आत्मा कळाला त्या पुरुषाला ती विचारू लागली. आणि ह्या किडाळ खाऊ लागल्या. दुसऱ्या बाया काय खाऊ लागल्या. हां, पारखी अशी सांगता गोष्टी घरच्या कुट्टी, ह्याच्या कुटाळा घरच्या जीवदशेवरच्या देहदशावरच्या ह्या कोणत्या आता हे कुटाळ असतात ना त्या बायाचं. काय त्या कुटाळ्याचा आपले शब्द आहेत त्याचं काय ऐकू नका. कशा आहेत त्या कुटाळ आहेत त्या. काही म्हातारी चावडीवर बसून नाही का गप्पा मारीत बसतील, त्याचे कुटाळे ते त्याचे काही नाही ऐकू. तसे इथं अर्जुना एरवी तरी पारता तुझ का नेनवे मने चित्ता परी किडाळ हे चोचिता. बहुत परी काऊन तू असणारे अनेक प्रकाराने तू खोटं अंगावर घ्यायला. हे सगळं किडाळ आहे. हे सगळं कसं आहे, खोटं आहे. शरीर खोटं आहे, इंद्रिय खोटे आहेत, इंद्रियाने जे दिसतं ते बी सगळं खोटं आहे. त्याच्यातले प्राण खोटे, त्याच्यातलं मन, याच्यातली बुद्धी आणि या मनात भासलेला आभास तो बी खोटा आहे. कळून घ्या आता. ह्याच्यात जे भासलं ना प्रतिबिंब बुद्धीत ते बी कसं आहे, किडाळच आहे. एका ठिकाणी किडाळाचं दोष जाय ते 15.5ची होय. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्परूपी. हां, हे संकल्प टाकला मी देह नाही, संकल्पच करून टाका. आज तांदळ घ्या हातावर तुमच्या, मी पाणी टाकतो आणि काय करा. मी काय नाही, शरीर नाही, मी इंद्रिय नाहम देहो नाहम इंद्रिय, मी इंद्रिय नाही, मी प्राण नाही, संकल्पच करून टाका. मी मन नाही, मी बुद्धी नाही, बुद्धीत पडलेला आभास बी मी निराभास. कोण आहे मी? असा काय केला. आणि संकल्पाचा दाता नारायण. कोण आहे मग? असा संकल्प केला तर त्या संकल्पाचा दाता. तुम्ही संकल्प केला मी निवडून यावा, नाही दाता. त्याचा तो काही नाही, दाता नाही. ते म्हणतो तो प्रारब्ध. तो काय, तो किती पैसे उडव काही कर, पण ते प्रारब्ध असतं. तुम्ही काही जरी म्हणले संसारातलं तर त्याचं दाता भगवंत होऊ शकत नाही. आणि तुम्ही हे जर केला संकल्प तर त्याच्या दाता कोण आहे? नारायण. ते तुम्हाला म्हणून आपणची देव होय गुरु. म्हणून हे किडाळ टाकून द्या. हे किडाळ आहे सगळं खोटं, हे सगळं कल्पित आहे. आणि सगळीकडं तुम्हीच आहात, तुम्हीच परमात्मा आहात. तुमचा कशानेच काय नाही, नाश नाही. तुम्ही अविनाशी तत्व आहात. अविनाशाशी
नास कैसा म्हण लावी म्हणा पिशे म्हण मी गोविंद आहे. ह्या गो म्हणजे इंद्रिय आणि या इंद्रियाचा धनी मी आहे. इंद्रियाचा चाकर मी नाही, इंद्रियाचा मालक मी आहे. इंद्रिय कल्पित येत आणि त्या इंद्रियाचा कोण आहे मी? धनी आहे, इंद्रियाचा धनी. आम्ही झालो गोसावी. कोण आहेत मग आम्ही? गोसावी म्हणजे सगळ्याचा नाश करून सत्यानाश केला सगळ्याचा, त्याला म्हणा गोसाई. विचाराने या सगळ्याचा काय केला? नाश केला. या सगळ्याला राख लावली. राख लावतीत ना ते गोसाई. अंगाला काय लावतेत? राख लावतेत. फक्त अंगाला लावतेत, ते पैशाला नाहीत लावत राख. पैशाला नाही राख द्यायच्या, फक्त कशाला राख? तसं आम्ही बी काय लावली? राख. आशाला बी जाळून टाकलं. आशा समूळ खांदून काढावी, मग व्हावे गोसावी. त्याला म्हणावं गोसावी. सगळ्याचा नाश केला असं तुमचं काय? म्हणून तुम्हाला तुमचा कशानेच घात नाही असं अविनाशी तत्व आहात, हेच ध्यानात घ्या. म्हणून देह राहिला काय? काही अडचण नाही. आणि देह गेला तरी काही अडचण नाही. रडायचं काही काम नाही, कणायचं काही काम नाही, काही कोणावर काहीच नाही. मस्त आनंदात राहत. प्रेमाने भजन करायचं, प्रेमाने आनंदाने. आणि जितकं तुम्ही प्रेमाने जगाला प्रेम वाटताल, तितकं बी जग बी तुमच्यावर प्रेम वर्षाव करीत. तुमच्यावर कशाचं वर्षाव करीत? तुम्ही जगाला जे देताल, जग तुमच्याकडं 10 पटीने तुमच्याकडे देतं. तुम्ही शा द्या, जग बी काय देईल. हां, तुम्ही भांडणं करा, जग बी काय देईल. आणि तुम्ही प्रेम करा, जग बी काय देईल. आणि तुम्हाला काय पाहिजे मग? शिव्या ऐकायच्या का भांडणं? तुम्हाला काय लागतं? मग तुम्ही बी काय करा मग जे वाटलं ते भेटत असतं. म्हणून जगाशी प्रेम अर्पावे. मग काय अर्पावं? प्रेम अर्पावं. आणि कधी प्रेम जो स्वरूपावर गेला त्याला सगळीकडे मीच दिसतो. मी मायावर प्रेमच करीत असतो. मी मला कधी तिरस्कार करीत नाही. माझा कधी मला कंटाळा येत, माझा कधी मला तिरस्कार. मग तुम्हीच नाहीत का सगळीकडं? मग असं तुमचं जे स्वरूप आहे तेच भगवंत अर्जुनाला सांगायली. म्हणून झालेली सेवा सद्गुरू चरणी अर्पण करू. पुंडलिका वरदी.